Hey guys, this is your senior educator and the director of Cosmos English Institute. After a long time, I'm going to upload an interacting video, guys. So please pay attention towards whiteboard. This chapter deal with this chapter build your mastery. How to achieve mastery on English language. Yeah, guys, look. Everyone have a dream. Everyone want to achieve a good command on English language. What's mean good command? Yeah, good command means utterances, pronunciation. Yeah, you have little bit vocabulary, whatever you want. You just need to convey your ideas with your friends, with your colleagues. If you are a college student, that time you have to speak with your principal. You have to speak with your teachers. That time you have to be confident. Yeah, guys, everyone have a dream to be a fluent English speaker. So that time you should know a little bit. You should know a little bit and additional information regarding English language. And guys, no one can fulfill your wish. Yeah, look. Today I'm going to share an interesting tricks and tips, guys. And this is solution. This is not only solution. This is permanent solution. How to pronunciate the word. If you have seen the whiteboard, I have given a heading here. Look, the heading is like that. Silent letters in English. What? Silent letters in English. A lot of students did ask me, sir, what is silent letters and why we need to utter, why we need to focus on that silent word. So today I am going to tell an interacting tip. That tip is tried and tested. So look, guys, you know what the word know? K-N-O-W. K-N-O-W. No. Look, starting with K, but here pronunciation is like no. Here is pronunciation like no. Look that. Here is silent K and W. So why we need to focus on that word silent letters? You know well, each and everything have a specific history. So guys, देखेंगे अभी इसका हिस्ट्री क्या है. Silent letter in English. भाई इसके पीछे का जो हिस्ट्री है ना, वो हिस्ट्री ऐसा है. कोणत्याही गोष्टीला एक स्पेसिफिक हिस्ट्री असते आणि सायलेंट लेटरच्या मागची हिस्ट्री अशी आहे. तुम्हाला माहिती इंग्लिश लँग्वेज, ओके, इंग्लिश लँग्वेज वरती काम करताना त्याच्यावरती कमांड मिळवायची असेल चांगल्या प्रकारे, तर तुम्हाला फ्लुएन्सीवरती त्याचे अटरन्सेस, त्याचे प्रोनाउन्सिएशन, त्याच्यावरती तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करावं लागेल. जेव्हा इंग्लिश लँग्वेज उदयाला आली, म्हणजे जेव्हा इंग्लिश लँग्वेजचा प्रारंभ झाला, ओके, तुम्हाला माहिती भारतामध्ये इंग्लिश लँग्वेज केव्हा आली? जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले, ओके. इंग्रज भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि आपल्यावरती राज्यकर्ते बनले. जेव्हा ते व्यापार करण्यासाठी आले, त्यांच्यासोबत त्यांची इंग्लिश लँग्वेज घेऊन आले. बरोबर. आता तुम्हाला या ठिकाणी असा प्रश्न पडला पाहिजे, जेव्हा ते भारतामध्ये इंग्लिश आले तेव्हा इंग्लिश लँग्वेज घेऊन आले, बरोबर आहे, परंतु त्यांच्याकडे पण ही लँग्वेज कोणीतरी घेऊन आलं असतं. ते इंग्लंड, ओके, इंग्रज कुठे आहे? इंग्लंडचे. तर इंग्लंड मध्ये येताना त्यांच्याकडे पण कुठून तर आली असेल, तर कुठून तर आली म्हणजे हिस्ट्री अशी सांगते अँग्लो सॅक्सन. काय अँग्लो सॅक्सन लोकांचे ट्रूप्स होते, टोळी होत्या. ट्रूप्स म्हणजे जे लोक टोळी राहत होते तेव्हा, बिफोर म्हणजे BC, बिफोर ती बघा आता म्हणजे 400 इसवी सन 400 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 400-500 वर्षापूर्वीची मी तुम्हाला गोष्ट सांगतो. तर जेव्हा अँग्लो सॅक्सन जे लोक होते, जे अँग्लो सॅक्सन, त्यांच्याकडनं हे इंग्लंडमध्ये आलं. ठीक आहे, ही लँग्वेज इंग्लंडमध्ये आली. मग त्या भाषेचा प्रभाव पडला जातो ना. इव्हन दॅट मराठी लँग्वेज मध्ये धर्म हा शब्द आहे, ठीक आहे. त्याचा जर तुम्ही हिस्ट्री पाहिली तर तो संस्कृत मधून आलेला आहे. तुम्ही पूर्वी पहा, धर्म हा शब्द कसे लिहित होते, वर्धमान हा शब्द कसा लिहित होते, ग्रंथकार, वाङ्मय, हे शब्द स्पेसिफिक म्हणजे त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आणि त्याचा अर्थ जो आहे, ठीक आहे ना. तुम्ही लिहिताना वेगळ्या टाईप मध्ये तो लिहिताय, वाङ्मय, आणि प्रोनाउन्सिएशन करताना त्याचा वेगळा प्रकार. त्याच टाईप मध्ये इंग्लिश वरती जो प्रभाव पडलेला आहे, लॅटिन लँग्वेजचा पडलेला आहे. लॅटिन लँग्वेज, त्याच्यानंतर अँग्लो सॅक्सन त्याच्यामध्ये प्रोनाउन्सिएशन आलेले आहे. काही वेळेस त्याच्यामध्ये फ्रेंच डायलेक्ट्स आलेले आहेत. तर हे डायलेक्ट्स म्हणजेच काय बाबांनो? प्रोनाउन्सिएशन. आणि त्याच्यामुळेच हे काही वर्ड्स आहेत लाईक दॅट नो. नो म्हणजे माहिती असणे, आणि नो पासून इंग्लिश मध्ये शब्द आला नॉलेज. KNOWLEDGE.
नॉलेज. तर बाबांनो फोकस या ठिकाणी असला पाहिजे. यू हॅव टू फोकस ऑन. बघा आता नो वरनं नॉलेज, माहितीवरनं ज्ञान. यू हॅव नॉलेज, यू नो द स्पेलिंग नॉलेज. तर ह्या नो माहितीवरनं नॉलेज हा शब्द, ज्ञान हा शब्द तयार झाला. आणि या नॉलेज मध्ये के सायलेंट आहे, डब्ल्यू सायलेंट आहे, डी सायलेंट आहे आणि जी सायलेंट आहे. बघा बघा काय काय आहे. ह्या के एन ओ डब्ल्यू मध्ये प्रोनाउन्सिएशन करताना या ठिकाणी के आणि डब्ल्यू सायलेंट होते. आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन नो असं करतो. आणि या ठिकाणी के एन ओ डब्ल्यू एल ई डी जी ई नॉलेज या वर्डमध्ये याचा मराठी मिनिंग होतो ज्ञान. याच्यामध्ये के सायलेंट आहे, डब्ल्यू सायलेंट आहे, डी सायलेंट आहे, जी सायलेंट आहे. जर आपण या सर्व गोष्टींनी जर प्रोनाउन्सिएशन केलं तर इंग्लिश लँग्वेज कशी वाटेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर हा जे आहे असा स्पेसिफिक हिस्ट्री आहे. तर इंग्लिश जेव्हा इंग्लंडनी ज्यावेळेस इंग्रज लोकांनी इंग्लिश ऍक्सेप्ट केली तेव्हा ते ॲज अ त्यांच्या जे प्रोनाउन्सिएशन होते फ्रेंच डायलेक्टमध्ये जे होते, लॅटिनमध्ये जे प्रोनाउन्सिएशन होतं, अँग्लो सॅक्सन लोकांचे जे प्रोनाउन्सिएशन होते त्यांचा त्याच्यावरती प्रभाव पडलेला आहे. म्हणून आपण सायलेंट लेटर यूज करतो. ठीक आहे. तर या ठिकाणी मी काहीतरी सायलेंट लेटर तुमच्या समोर घेऊन येतोय. हे बघा बॉम्ब, BOMB बॉम्ब. मराठीमध्ये बॉम्ब, बॉम्ब आपण बॉम्बला बॉम्ब लिहितो. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये बी सायलेंट आहे. तर या ठिकाणी आपण बॉम्बला बॉम्ब नाही तर बॉम्ब. व्हॉट? बॉम्ब. से बॉम्ब. बॉम्ब असं प्रोनाउन्सिएशन करतो. लाईक दॅट कोम, कोम, कोम. तिथे बी जरी आलं तरी कोंब असं न म्हणतात. या ठिकाणी काय कोम. त्याच्यानंतर थम, 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 टूम, टूम, लॅम्प, डेट. बघा आता DEBT सर्वांच्या आवडीचा विषय डेट म्हणजे कर्ज. परंतु त्याच्यामध्ये बी सायलेंट आहे. काय त्याच्यामध्ये बी सायलेंट आहे. हा जो लेटर आहे ना डेट, त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण डेट. हा जो फ्रेंच मधनं आणि अँग्लो सॅक्सन मध्ये आला डेटम, डेटम. व्हॉट? डेटम. तर ह्याच्यामधलं जे टी आहे DETT हा जो डायलेक्ट आहे अँग्लो सॅक्सन मधनं डेक्टे, DETTE डेक्टे, डेक्टे असं अँग्लो सॅक्सन मध्ये पूर्वीचे जे इंग्रज लोक होते ते डेक्टे नावाचा शब्द यूज करायचे. डेक्टे पासून नंतर डेक्टम मध्ये झाला आणि मग इंग्रजांनी तो ॲज इट इज त्याचं ना. बघा बाबांनो स्पेलिंग जर चेंज केले तर किती वेडावाकडा धिंगाणा होईल, किती वेगवेगळे त्याचे अर्थ निघतील. बरोबर आहे ना. प्रोनाउन्सिएशन प्रॉपर होणारच नाही जर आपण जर आता जर स्पेलिंग व्यवस्थित केलं. त्यामुळे इंग्रजांनी ॲज इट इज शब्द ह्या डेक्टे मधनं आणि डेटम मधनं DEBT. तर याचं प्रोनाउन्सिएशन करताना बी सायलेंट आहे. त्यामध्ये डेट म्हणायचं. कर्ज, कर्ज. डेट न म्हणता डेट असते. डेट. ओके. अँड आफ्टर दॅट डाऊट, डाऊट. इज एनी डाऊट. त्याच्यामध्ये बी सायलेंट आहे. डाऊट. त्याच्यानंतर बघा काही विद्यार्थ्यांनी मला क्वेश्चन विचारलेले. सर स्टार्टिंग करताना एखादं लेटर असेल त्याच्यामध्ये पहिलं लेटर, फर्स्ट लेटर सायलेंट असतं का नाही असू शकत. एक्झॅक्टली पहिलं लेटर सायलेंट असतं. लाईक दॅट. हे बघा नॅट, GNAT, GNAT. आता याचं प्रोनाउन्सिएशन नॅट नाही, ग्नॅट. त्याच्यामध्ये जीचा अर्थातही समान नाही तर त्याचं प्रोनाउन्सिएशन नॅट आहे. बाबांनो GNAT नॅटचं मिनिंग काय आहे? नॅटचं मिनिंग काय? नॅटचं मिनिंग मच्छर, मच्छर. मॉस्किटो, मॉस्किटोचा सिमिलर वर्ड आहे नॅट. तर याच्यामध्ये जी सायलेंट आहे. त्याच्यानंतर ऑन. सर्वांना टाइमची किंमत माहिती. ठीक आहे. HOUR. तर बघा याच्यामध्ये एच सायलेंट आहे आणि या ठिकाणी फक्त आर. आपण याचं प्रोनाउन्सिएशन काय करतो? आर. सायकॉलॉजी, सायकॉलॉजी. बघा याच्यामध्ये पी नी स्टार्टिंग झाली आहे पण याच्यामध्ये पीचा अर्थातही संबंध नाही. पी त्या ठिकाणी सायलेंट आहे, सायलेंट आहे. सायकॉलॉजी. ऑनर, ऑनर. हे बघा एच नी सुरुवात होते. हॉनर म्हणतो का आपण त्याला? हॉनर. तर मोबाईलची कंपनी झाली ना बाबांनो. हे झालं ऑनर. काय? ऑनर. त्याच्यानंतर आता तुम्ही माझं लेक्चर सुरू आहे आणि तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी राईट करताय. काय करताय? राईट. बघा बाबांनो राईट हा शब्द जो आहे सुरुवात त्याची डब्ल्यू नी झालेली आहे परंतु प्रोनाउन्सिएशन आपण काय करतोय? राईटचं करतोय. तर हे ज्या गोष्टी आहेत तर हे इंग्लिश लँग्वेजचं एक जे आहे ना फीचर आहे बाबांनो. जर तुम्हाला ना मास्टरी अचीव्ह करायची असेल इंग्लिश लँग्वेजवरती, मास्टरी कमांड चांगली निर्माण करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला सायलेंट लेटरवरची विचारच करावा लागतो. असे रेग्युलर क्लास जेव्हा चालतात म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आपल्या कॉस्मॉस इंग्लिश अकॅडमीमध्ये जेव्हा चालतात तेव्हा स्टुडंट मला विचारतात असं सायलेंट लेटर का? दॅट्स वाय आय एम प्रोव्हाइडिंग दिस सेशन. तर बघा बाबा तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील कारण की प्रत्येक भाषेवरती एका दुसऱ्या भाषेचा प्रभाव पडला जातो.
ठीक आहे. मराठी भाषेची जननी काय? संस्कृत लँग्वेज. त्याच प्रकारे इंग्लिश लँग्वेज, फ्रेंच, लॅटिन डायलेक्ट्स आहेत, अँग्लो सॅक्सन लोकांच्या ट्रुप्समधनं त्याच्यावरती त्याचे डायलेक्ट्स आलेले आहेत. मग त्या स्पेलिंग तर आपण आता चेंज नाही ना करू शकत. जर स्पेलिंग चेंज झालं तर खूप मोठा एडाबकडा याच्यामध्ये ना खूप गोष्टी चेंजेस होतील. त्याच्यामुळे हे सायलेंट लेटर्स आहे. चला तर आता कंटिन्यू करतो. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजलेलं बी सायलेंट आहे. डब्ल्यू सायलेंट वाले लेटर्स बघा. रिस्ट वॉच. तर हे रिस्ट मध्ये आपण डब्ल्यू सायलेंट आहे, बरोबर आहे. TOW टू म्हणजे दोन, त्याच्यामध्ये डब्ल्यू सायलेंट आहे, टू म्हणतो आपण. असे भरपूर शब्द आहेत. त्याच्यामध्ये सी सायलेंट आहे, कशामध्ये बी सायलेंट आहे, कशामध्ये जी सायलेंट आहे, कशामध्ये टी सायलेंट. असे भरपूर वर्ड्स आहेत. तर तुम्ही जे काही सायलेंट लेटर्स आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. येणारा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिरीज मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम, एनी क्वेश्चन, देन comment in comment section. I will review that comment and I will prepare a video on your comments. Okay guys, so hope so you have cleared all the doubts regarding why we have to use silent letters. So this is Ajay Maske Patil sir signing out. Thank you so much. If you like my video series, then press like button and subscribe to my channel and share with your colleagues. Thank you so much.